महत्त्वाचा विषय आहे. आयुक्तांनी जे ते महानगरपालिका आयुक्तांनी एक पत्र दिले, जे ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगार होते त्यांची घरं पाडण्यात जे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीरपणे बांधकाम करणे असेल, ड्रग्जचा सप्लाय करणे असेल, तो गुन्हेगार असेल आणि अशा पद्धतीने जर आयुक्तांनी पत्र दिलं असेल तर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्त कारवाई करावी. याला कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण पण नाही. हे सगळं होत असताना जलील याला विरोध करताना पाहिजे. मग जलील कदाचित तो त्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सपोर्ट करत असावा किंवा त्याच्याशी संबंध असावा. पोलिसांनी या दृष्टिकोनातून सुद्धा तपास केला पाहिजे. मोहन भागवत जलील यांचं मेन राहिलं ना ते मोहन भागवत संबंधित त्याला घेऊन साहेबांच्या कार्यालयावरती कारवाई झाली. या कारवाईची माहिती आधी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यात आली होती आणि त्यानंतर एसीबीला कारवाई केल्याची माहिती समोर येते. चर्चा सुरू आहे. आता ते काय झालेलं आहे त्या प्रकरणाचा पुरेपूर आम्हाला सुद्धा माहिती नाहीये, परंतु मंत्रालयामध्ये अशा प्रकारचं जर कोणी लाचखोरी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. एक अल्पसंख्याक विभागाच्या आढावा मॅडमचा एक ऑडिओ क्लिप समोर येतोय. त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून 2,500 ते 3,000 संस्थांना अल्पसंख्याकचा दर्जा दिल्याचं चर्चा समोर येते त्या ऑडिओ क्लिप मध्ये. आता ती ऑडिओ क्लिप तपासावं लागेल, परंतु आता जे काही परवानग्या देण्यात आलेल्या आहे याची सुद्धा तपासणी आता शासन स्तरावर केली जाते आणि याच्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार. याच प्रकरणातील काळ हिअरिंग आणि क्लिअर रामदास गाडे यांचा एक शूटिंग केलेला व्हिडिओ साहेब होते 50 रुपये द्यावं लागतात. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे. जो पण तपास पूर्ण होत नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार आहेत आणि बेसाम तात्काळ उडाणे थांबवले पाहिजे असं सुद्धा जय पवार. ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे. सर, मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. चर्चा हे 5 वर्ष चालू असतात, त्याला इतकं महत्व देण्याचं कारण नाही. काल रोहित पवारांनी विमान अपघातावर संशय व्यक्त केले. पायलटला कोणी ब्लॅकमेल केलं होतं का आणि पायलटला विमान आढळलं का? या सर्व रोहित पवारांनी केलेल्या आरोपाची चौकशी शासन स्तरावर केली जाईल. वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्यांची चौकशी केली जाईल. त्या चौकशीमध्ये जर काही आणखीन काही तुम्हाला जर आपल्याकडे माहिती असेल तर ती दिली पाहिजे आणि सखोल चौकशी करून जर खरंच घातपात असेल तर त्याच्याबद्दलचा गांभीर्याने घेऊन जो कोणी याला कारणीभूत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर मनोज जरांगेने उल्लेख केल्याप्रमाणे रंजना नागपूरकर या महिलांचे ते मुंडेंवर गंभीर आरोप केले. मुंडेंनी फसवणूक केली असं आरोप आहे. जरांगेंचं आणि मुंडेंचं हे जे काही रोजचं जे काही एकमेकावर आरोप प्रत्यारोप असतात ते निश्चित सरकार याची दखल घेत असते आणि त्या पद्धतीने ते चौकशी सुद्धा करते. सत्तेत असून सुद्धा अजितदादांच्या प्रकरणाची एकदम जरी तपास होत नाही लोकांचं काय असं मत सुद्धा आता पुढे. चौकशी ही अत्यंत VIP असलेला अजितदादा आहे, म्हणून चौकशीमध्ये कोणताही बारकावे राहू नयेत, कोणतीही उणीव राहू नये ही सरकारची भूमिका आहे. म्हणून सरकार त्या पद्धतीने तपास करत आहे. आता या सगळ्या प्रकरणात रोहित पवार यांना झेडप्लस सुरक्षा द्यावी असं सुद्धा मागणी त्यांना पाहायला लागते. ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेत दावा नाही असं काही नसतं. जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे कुणाला नाहीये आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात. त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो एवढंच काय. महत्त्वाचं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.